नमस्कार मंडळी, आपले स्वागत आहे आपल्या आध्यात्मिक, पवित्र आणि भक्तिपूर्ण प्रवासात, जिथे आपण जाणून घेणार आहोत आपल्या घरातील देवांबद्दलचे अत्यंत महत्त्वाचे नियम, जे प्रत्येक भक्ताने पाळायला हवेत. हो, घरात देव असणे ही एक पवित्र गोष्ट आहे, पण देवांना घरात ठेवणे ही जबाबदारी तितकीच मोठी आहे. कारण देव म्हणजे केवळ शोभेची मूर्ती नाही, देव म्हणजे ऊर्जा, देव म्हणजे विश्वास, देव म्हणजे आपली जीवनशक्ती. आजच्या या दिव्य व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत देवघरातील देवांचे नियम, देव कसे साफ करावे, साफ करताना कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घ्यायला हवी, देवघर कोणत्या दिवशी साफ करावे आणि कोणत्या दिवशी साफ करू नये, तसेच देवांची साफसफाई करताना आपल्याला या एक दिवशी चुकू नये. देव जे आहे तर ते साफ करायचे नसतात. साफसफाई करताना काय बोलावे, कसे वागावे, काय करू नये, ही माहिती केवळ धार्मिक नाही तर वास्तुशास्त्र, अध्यात्म, प्राचीन गुरुकुल परंपरेतून आलेली आहे. तर सुरू करूया आजच्या या नवीन व्हिडिओला. व्हिडिओ जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून माता लक्ष्मीची तुमच्या कुटुंबावरती, मुलांवरती अगदी भरभरून अशी कृपा होईल. घरातील देवघर म्हणजे घराच्या स्पंदनांचे केंद्र, घराचा सकारात्मक प्रवाह जिथून निर्माण होतो ते म्हणजे देवघर. म्हणून देवघरात देव ठेवताना काही पवित्र नियम पाळणे आवश्यक आहे. देव सदैव स्वच्छ असले पाहिजेत. धूळ बसलेले देव, काळवटलेले कपडे, मंद झालेले तिळक हे देवांना अपमानास्पद वाटतात. देवघरात अपारदर्शकता नसावी. मूर्ती एकावर एक ठेवणे, भग्न मूर्ती ठेवणे, तुटलेले फोटो ठेवणे हे घरातील ऊर्जा कमी करते आणि नकारात्मकता वाढवते. देवघरात प्रकाश असणे आवश्यक आहे. अंधार म्हणजे स्थिरता आणि देवांना स्थिरता नाही तर प्रकाश हवा असतो. देवघरात तुटलेल्या वस्तू नसाव्यात. तुटणं म्हणजे दोष आणि दोष देवांपुढे राहणार नाही. देवघरात चप्पल, घाण, नकारात्मक ऊर्जा येणार नाही याची काळजी घ्या. देवघरात सदैव शुद्धता असावी. ही फक्त काही सुरुवातीची मांडणी. आता आपण पुढे जाणून घेऊया देव कसे साफ करावे. देवांची साफसफाई करणे म्हणजे केवळ धूळ जाणे नाही तर ते पवित्र कर्म आहे. देव साफ करण्याचा पहिला नियम, मन आपलं हे शुद्ध असावं. घाई, राग, तणाव, फोन, टीव्ही या अवस्थेत देवांना स्पर्शही करू नका. दुसरा नियम, स्नान करून किंवा किमान स्वच्छ कपडे बदलूनच साफ करावे. ही शरीर शुद्धता देवपूजेत महत्त्वाची असते. तिसरा नियम, देवांना उजव्या हाताने स्पर्श करावा. हा हात सूर्यहस्त मानला जातो. देव साफ करण्याची योग्य प्रक्रिया, देवघरात दिवा लावा. प्रकाश म्हणजे सकारात्मक ऊर्जा. देवांच्या मूर्ती, फोटो हलक्या हाताने खाली काढा. कधीही मूर्ती ओढू नका. दोन्ही हातांनी उचलून मान देऊन ठेवा. देवघरावरील धूळ हलक्या हाताने कपड्याने व्यवस्थित पुसा. पांढरे, शुभ्र किंवा केसरी या कापड उत्तम. मूर्तींना कधी ओले कापड लावू नये जोपर्यंत ती पितळ, कांस्य नाही. काही मूर्ती ओलसरपणाने खराब होतात. कांस्य, पितळ मूर्ती असेल तर उकळत्या पाण्यात मीठ, लिंबू टाका. त्याने हलके धुवा. नंतर पांढऱ्या कोरड्या कपड्याने पुसून घ्या. शेवटी मूर्तीला चंदन, कुंकू, अक्षता लावा. हे पुनः प्राणप्रतिष्ठा सारखे मानलं जातं. देवांची साफसफाई करताना पाळायचे काही अत्यंत महत्त्वाचे नियम आपण जाणून घेणार आहोत. देव साफ करणे म्हणजे साधं घरकाम नाही, हे एक आध्यात्मिक विधी आहे. देवांची साफसफाई करताना मंत्र म्हणावा, ओम शुद्धाय नमः किंवा ओम नमः शिवाय. देवघरात भांडणे, फोन, संगीत, टीव्ही काहीही नको. देवघरात शांतता हवी. देवांची साफसफाई कधीही पायात काही घालून करू नये. चप्पल, सँडल वगैरे निषिद्ध. देवांच्या मूर्ती एकमेकांवर ठेवू नका, त्यांच्या ऊर्जेचा अपमान होतो. देवांना उलटे ठेवू नका, हे अत्यंत मोठे दोष मानले जातात. देव कोणत्या दिवशी साफ करावेत, वास्तुशास्त्रानुसार कोणते दिवस शुभ असतात याबद्दलची आता आपण माहिती जाणून घेणार आहोत. खूप जण विचारतात की देव कधी साफ करावेत आणि कोणत्या दिवशी साफ करू नयेत. तर चला पाहूया. देवघर साफ करण्यासाठी सर्वात शुभ दिवस आता कोणकोणते आहेत ते सर्वात प्रथम आपण बघूया. त्यानंतर आपण बघूया की कोणत्या दिवशी आपल्याला देव जे आहे तर ते साफ करायचे नाही. बघा काय होतं, आपण कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरीही
आपल्या कष्टाचं आणि मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही, केलेल्या उपायांचं आणि सेवेचं फळ मिळत नाही. कारण का? कारण ह्या ज्या छोट्या छोट्या चुका असतात त्यामुळे आपल्यावरती संकट येतात, अडचणी येतात आणि आपण म्हणतो की नेमकं माझ्यासोबतच हे का घडतं? मी खूप देवपूजा करते तरीही माझ्यासोबतच या अडचणी का येतात? कारण हे छोटे छोटे नियम जे असतात तर ते आपल्याला माहीत नसतात आणि त्यामुळेच या सर्व नियमांचं आणि ह्या जे काही गोष्टी आहेत तर त्याचं जर आपण पालन केलं तर नक्कीच प्रत्येक कामात आपल्याला देखील यश मिळेल आणि आपल्यासुद्धा घराची, पतीची, मुलाबाळांची प्रगती ही नक्कीच होईल. त्यामुळे कोणतीही ज्यावेळेस गोष्ट आपण करतो त्यावेळेस ती पूर्ण भक्तीने आणि पूर्ण नियमांच्या अंतर्गत केली त्यावेळेसच त्याचं जे फळ आहे तर ते आपल्याला मिळत असतं. तर आता सर्वात प्रथम आपण बघूया की देव साफ करण्यासाठी सर्वात शुभ दिवस जे आहेत तर ते कोणते असतात? पहिला दिवस जो आहे तर तो म्हणजे सोमवार. सोमवार म्हणजे शिवपूजा आणि शुद्धता. या दिवशी तुम्ही देव साफ करू शकता. दुसरा आहे गुरुवार. गुरुवार म्हणजे गुरुची ऊर्जा, देवघराची वाढ होते या दिवशी देव साफ केल्यामुळे. शुक्रवार यामुळे लक्ष्मी प्रसन्नता असते आणि स्वच्छता ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय असते. त्यानंतर चतुर्दशी, पौर्णिमा, संकष्टी चतुर्थी, अंगारकी, एकादशी हे दिवस ऊर्जा शुद्ध करण्यासाठी सर्वोत्तम मानले जातात. त्यामुळे सोमवार, गुरुवार, शुक्रवार, चतुर्थी, पौर्णिमा, चतुर्दशी, एकादशी या दिवशी तुम्ही तुमचे देव जे आहेत तर ते व्यवस्थितपणे साफ करू शकतात. काही घरांमध्ये काय करतात की देवांना ब्रश लावला जातो, देव खूप काळे झालेले असतात. त्यामुळे जर तुम्हाला देवांना ब्रश लावायचाच असेल तर हा नवीन ब्रश असावा. चुकूनही वापरलेला वगैरे ब्रश देवांना वापरू नये. पण शक्यतो करून जे शास्त्रशुद्ध पद्धत आपल्याला सांगितली जाते की आपल्याकडे जे डाळीचं पीठ असतं त्यामध्ये थोडंसं लिंबू पिळावं आणि त्यानंतर आपले देव साफ करावे. त्यानेच जर करणं शक्य असेल तर अतिशय उत्तम. जर नसेल टाईम तर ज्यावेळेस काही लोक काय करतात की पितांबरी वापरतात देव साफ करण्यासाठी. तुमच्याकडे जी पद्धत असेल त्यानुसार तुम्ही करू शकतात. पण बघा, साफ करत असताना वार हे बघणं खूप महत्त्वाचे आहे. सांगितल्या पद्धतीने या शुभ दिवशी तुम्ही देव जे आहे तर ते साफ करू शकता. आता आपण बघूया की देव कोणत्या दिवशी साफ करू नयेत. ही अत्यंत महत्त्वाची यादी आहे. मंगळवार आहे. मंगळवार म्हणजे उग्र ऊर्जा असते आणि मूर्ती या दिवशी चुकू नये, साफ करू नये. शनिवार, शनी ऊर्जा स्थिर असते. त्याचबरोबर अमावस्याची ऊर्जा कमी असते आणि गृहशांतीच्या दुसऱ्या दिवशी ऊर्जा स्थिरावते. त्यामुळे या दिवशी सुद्धा आपल्याला चुकू नये देव साफ करायचे नसतात. म्हणजे पहिला आहे मंगळवार, शनिवार, अमावस्या आणि जर एखाद्या घराची नवीन ग्रहशांती झालेली असेल तर त्याच्या दुसऱ्या दिवशी लगेच चुकू नये देवांना साफ करू नये. तर अशा पद्धतीने या दिवशी जे आहे तर ते देव आपल्याला चुकूनही साफ करायचे नसतात. जर आपण या दिवशी साफ केले तर त्याचं जे काही दोष आहे तर ते नक्कीच लागतात आणि घरामध्ये अनेक प्रकारचे जे अडचणी आहेत तर त्या सुरू होतात. त्यामुळे देवांची साफसफाई फक्त एक सवय नाही, ती एक ऊर्जा शुद्धीकरण प्रक्रिया आहे. देव म्हणजे मूर्ती नाहीत, मूर्ती म्हणजे देवांची ऊर्जा केंद्र आहेत आणि ते केंद्र स्वच्छ ठेवले तर घरात दैवी कंपनं निर्माण होतातच. देवांचे फोटो, मूर्ती, प्रतिमा एका विशिष्ट ऊर्जा वारावर निर्माण करतात. या वारांना सत्वगुणी ऊर्जा म्हणतात. जेव्हा देवावर धूळ बसते, ही मूर्ती मिलन होते, तेव्हा ती ऊर्जा क्षीण होते. म्हणूनच प्राचीन ऋषी म्हणतात, स्वच्छ देवघर, स्वच्छ मन, शुभ ऊर्जा आणि शुभ फळ आपल्याला त्याचं नक्कीच मिळत असतं. म्हणून देवघर स्वच्छ ठेवणे आरोग्य, मनशांती, सकारात्मकता आपल्या घरामध्ये घेऊन येत असते. देवी देवतांना स्पर्श करताना शब्द हे पवित्र असावे. क्षमा करा माता, प्रभू तुमची साफसफाई करत आहे असे बोलावे आणि त्यानंतरच आपल्याला जे देव आहे तर ते साफ करायचे असतात. आपला आशीर्वाद आमच्या घरावरती राहू द्या अशा पद्धतीने बोलून त्यानंतर आपल्याला देवांची साफसफाई जी आहे तर ती करायची असते. देवांची साफसफाई करताना कापड वगैरे जे आपण वापरतो तर ते व्यवस्थित असावं, तुटलेलं फाटलेलं चुकूनही नको. आणि देवांची साफसफाई कोणत्या वेळी करावी तर ती सकाळी सूर्योदयानंतर 6 ते 10 वाजेपर्यंत करावी. कारण ऊर्जा यावेळेस शुद्ध असते, सूर्यप्रकाश सत्व वाढतो. त्यामुळे याच वेळेमध्ये देवांची साफसफाई जी आहे तर ती करावी. देवांची साफसफाई झाल्यानंतर देवांची मूर्ती उलटी ठेवू नका, मूर्ती एकमेकांवरती ठेवू नका. जुन्या झालेल्या अगरबत्ती, जुन्या फुलांचा कचरा लगेच बाजूला काढा. देवघरात प्लास्टिक टाळा. देवांच्या डोळ्यांवर धूळ असेल त्वरित पुसा. देवांना साफ करताना चंदन किंवा केशराचा हलका वापर करा. देवघर पाण्याने धुवू नका. फक्त मूर्ती, स्टँड, चौकट जे असते तर ते व्यवस्थितपणे पुसू शकता. देव कोणत्या दिवशी साफ करा
करावेत हे आपण बघितलं. आता त्यानंतर कोणत्या दिवशी साफ करू नयेत तेही आपण बघितलं. आता जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओत एका नवीन माहितीसोबत. श्री स्वामी समर्थ.